नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सत्ता आली की तिकडे जातात. उद्या रोहित पवार सुद्धा भाजपची सत्ता आली की तिकडे जाणार. फुटाफुटीशिवाय दुसरी एक तरी बातमी आहे का महाराष्ट्रात? इथल्या लोकांनी महाराष्ट्र विकलाय. लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. गोकुळ निवडणुकीचा बिनविरोध प्रस्ताव अजून माझ्याकडे आला नाही, त्याशिवाय बोलणं संयुक्तिक राहणार नाही. समविचारी आघाडी म्हणून 1851 ठराव दाखल आम्ही करणार आहोत. सतेज पाटील यांचं वक्तव्य. साताऱ्यातील आंबेनळी घाटावर दरडीचे संकट कायम. पोलादपूर तालुका हद्दीत मातीचा ओसरा आणि झाड कोसळल्याने वाहतूक अनेक तास ठप्प. मुंबईमधील अंधेरी पश्चिम येथील DN नगर मेट्रो स्थानकाजवळ अपघात. बस आणि रिक्षाचे मोठे नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी ओळख देणारा काचेचा पूल पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण ठरतोय. मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता. मुंबई गोवा महामार्गांवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाका सुरू होण्याची शक्यता. 1 जुलैपासून या टोलवर टोल वसुली सुरू होणार असल्याची चर्चा. पुणे जिल्ह्याच्या चाकण शहरातील राक्षेवाडी काळूस रस्त्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर. रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग बसेसवर ही होणार कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही सेंटर परिसरात मोबाईल दुकानात चोरट्यांचा धुमाकूळ. शटर उचकून 36 मोबाईल हँडसेट लंपास. मुंबईत पावसाळा सुरू होताच धोकादायक झाडांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत. चेंबूर दुर्घटनेनंतर धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पालिकेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह. जून महिन्यात फक्त 64 मिलीमीटर पाऊस. गेल्या 3 वर्षातील जून महिन्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा यावर्षी पावसाचं प्रमाण कमी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.